हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार एक स्टोरी जी की खूप फनी आहे. आणि आम्ही त्या दिवशी असंच फ्रेंड्स भेटलो होतो. म्हणजे गणपती होते. गणपतीत मी एका माझ्या फ्रेंडला भेटले. म्हणजे मी माझ्या जुन्या घराच्या साईडला गेले होते मंडळात भेटायला. तुम्ही व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल की मी बोलले की हे माझं मंडळ आहे, मी खूप दिवसांनंतर आली इकडे, किती वर्षांनी आली. सो तिथे मला माझी ती फ्रेंड मिळाली आणि ती मला बोलली की बरं झालं तू माझा किस्सा तर अजून ब्लॉग मध्ये सांगितला नाही. सो मी ते लक्षात ठेवलं आणि मी बोलले की मी हिचा किस्सा नक्की माझ्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे. आणि म्हणजे तो इतका एपिक आहे की आम्ही प्रत्येक वेळेस तो ऐकला की आम्ही खूप जास्त हसतो. सो तुम्हाला कळेल आता काय होईल. तिचं नाव आहे गुड्डी आणि मी रिअल नेम सांगणार नाहीये. जे आमचे जुने फ्रेंड्स असतील किंवा मला खूप जास्त ओळखतात, तिला खूप जास्त ओळखतात, तर तुम्हाला कळलं असेल गुड्डी कोण आहे. आणि तिचं रिअल नेम XYZ, पण मी तिला गुड्डीच म्हणणार आहे आता व्लॉगमध्ये. सो काय झालं होतं, आमचा जुना वाडा होता, ठीक आहे, घरचा. म्हणजे आता तिथे सोसायटी झाली आहे, पण आधी तिकडे जुना वाडा होता आणि मी खूप लहान होते, म्हणजे मी बाळच होते. तर ह्या सगळ्यांना मुली माझ्या सोबत खेळायला यायच्या लहानपणी. आणि ती माझ्यापेक्षा खूप जास्त मोठी आहे आत्ता पण. तर मोठी म्हणजे आत्ता माझ्यापेक्षा, हो मोठी, म्हणजे ते खेळायला यायचे माझ्यासोबत तेव्हा. म्हणजे तेव्हा 4-5 वर्षांनी तरी नक्कीच मोठे असतील माझ्यापेक्षा किंवा जास्त. पण हा, ती घरी यायचे, खेळायला वगैरे खेळायचे माझ्याशी, हे ते. तर त्यामुळे मला काही लक्षात नाही की हा किस्सा काय. पण माझ्या पप्पांनी किंवा तिने स्वतःनी पण ऍक्सेप्ट केलं की हो असं झालं होतं. आणि बाकी पण वाड्यातले इतर लोक बोलतात की हा हिने केलं होतं असं म्हणून. सो काय झालं होतं, ती आली होती वाड्यामध्ये एकदा आणि खेळली आणि नंतर मग तिने सांगितलं सगळ्या लोकांना की आज घरी आहे माझा बड्डे, आज घरी आहे माझा घरी आहे माझा बड्डे. सो तिने अख्ख्या, म्हणजे आमचं ना अशी लेन होती आणि त्या लेन मध्ये सगळे अशी घर होते, ठीक आहे. आणि मग तिने, आणि वाडे होते सगळे समोरासमोर असे सगळे वाडे. सो तिने अख्ख्या लेन मध्ये सांगितलं की माझा बड्डे आज घरी आहे, माझा बड्डे आज घरी आहे, माझा बड्डे आज घरी आहे, ठीक आहे. मग सगळ्यांनी गिफ्ट्स वगैरे घेतले. आणि तेव्हा गिफ्ट म्हणजे काय, पार्लेजी किंवा कॉम्पस बॉक्स किंवा असं काय गिफ्ट सगळ्यांनी घेतले आणि गेले घरी तिच्या. आणि घरी गेले आणि ती घरीच नव्हती, ठीक आहे, तिची मम्मी घरी होती. तर मग सगळेजण आले गिफ्ट घेऊन की कुठे गुड्डी वगैरे, तिचा बर्थडे ना, आम्ही आलोय म्हणून, कधी केक कापणार वगैरे. तर मग हा गुड्डीचा बर्थडे तर नाही आज, तिने का सांगितलं सगळ्यांना. मग कळलं की तिला गिफ्ट पाहिजे होते म्हणून तिने खोटं बर्थडेला सगळ्यांना बोलवलं घरी. आणि मग तिचं भांडण फुटलं आणि ती त्या दिवशी भेटली. तिला आता बाळ पण आहे आणि मला इतकं हसायला येत. तिचं बाळ मोठं झाल्यावर मी सांगणार आहे की तुझ्या मम्मीने असं केलं होतं म्हणून. ऐक, खूप जास्त हसलो आम्ही त्या दिवशी भेटून. पण हा एक किस्सा, म्हणजे असे वाड्यातले खूप किस्से आहेत. मग मी सिरीज पण करू शकते की वाड्यातले किस्से म्हणून. सो असं काही केलं होतं तिने. आणि अजूनही लक्षात आहे की बर्थडेला खोटं बोलवलं तिने कारण की तिला गिफ्ट पाहिजे. बापरे, म्हणजे मी मुलगी आहे, मला माहिती आहे मुलींना गिफ्ट किती आवडतात, पण ते आत्ता कळायला लागले. पण तिला तेव्हापासूनच गिफ्ट एवढे आवडतात की तिने खोटा तिचा बर्थडे सेलिब्रेट करायचं हे ठरवलं. बापरे, डेंजर. सो असा काही हा माझा किस्सा होता आणि संपलाय तो, एवढाच किस्सा होता. पण छान होता की नाही. म्हणजे तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा की तुम्ही असं काही केलंय का की गिफ्ट साठी मी हे केले ते केले, असं नक्की सांगा. सो येस, व्लॉग आता इथेच एंड करूयात. एंड पर्यंत व्लॉग बघितला तरी खूप थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. आय लव्ह यू गाईज, बाय.